स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये. तर आज दुपारी झालेलं आहे मंथन जो काही पेपर आहे त्यातील इयत्ता 4थीचा आपण पेपर सोल्युशन पाहिलं. मराठी, गणित आणि इंग्रजी यांचे करेक्ट ॲन्सर्स आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. तर आता आपण बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर एक्सप्लेनेशन व्हिडिओ आता आपण घेणार नाही, कारण एक्सप्लेनेशन करत बसलं तर फार वेळ जातो आणि सगळ्या इत्तेचं देखील करायचं असतं, त्यामुळे जास्त वेळ लागतो विद्यार्थ्यांना. म्हणून फक्त आपण प्रश्न आणि त्यांची उत्तरे हेच पाहणार आहोत. तर 26व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांना 1 नंबरचं पर्याय. 27व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय. तुमची उत्तरे तपासायचे, तुमचं स्कोअर तपासायचं विद्यार्थ्यांना. 28व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इथे 3 नंबरचं पर्याय. आणि कोणत्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. 29व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय. 30व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय. 31व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 नंबरचं पर्याय विद्यार्थ्यांना. तर पहा, दर्पदचा समानार्थी शब्द असतो वास, आणि वास तयार होतं तिसऱ्या आणि चौथ्या अक्षरे घेतल्यानंतर. त्यानंतर 32व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय विद्यार्थ्यांना. 33व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय. 34व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांना 3 नंबरचं पर्याय. 35व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 नंबरचं पर्याय. मूळ संख्या किती तयार होतील विचारलं होतं. त्यानंतर तर पहा, 36व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचं पर्याय. 37व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांना 1 नंबरचं पर्याय. 38वा प्रश्न सांकेतिक भाषा यावर आधारित प्रश्न होता, तर याचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय. 39व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय. 40व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचं पर्याय. संख्या मला इथे तयार करायची होती तुम्हाला. त्यानंतर 41व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांना 3 नंबरचं पर्याय. 42व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचं पर्याय. 43व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 नंबरचं पर्याय. बाकीचे सगळे मूळ संख्या आहेत. त्यानंतर 44व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहा 3 नंबरचं पर्याय. कारण पहा, इतर ठिकाणी जो काही छेद आहे छेदच्या 4 पट आहे, 4 चौक 16 असं इथे होतं. त्यानंतर 45व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय, कारण गिरणा धरण हे तर नाशिकमध्ये सोलापूरमध्ये येत नाही. त्यानंतर 46व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांना 2 नंबरचं पर्याय. दक्षिण दिशावर आधारित प्रश्न होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना पहा 47वा प्रश्न. तर पहा, ही उत्तरे मी इथं काढलेली आहेत विद्यार्थ्यांना. जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. 47व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 नंबरचं पर्याय. उजवीकडून आपल्याला घ्यायचं होतं एप्रिल हा शब्द तिथे तयार होतो आणि मधला अक्षर आहे आर. 48व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचं पर्याय मुलांना. 49व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय. फक्त गुणाकार करायचं होतं तुम्हाला. त्यानंतर 50व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचं पर्याय, कारण पहा सगळे घनसंख्या आहेत आणि 36 फक्त वर्गसंख्या होतं. 51व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचं पर्याय मुलांना. आणि 52व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय. आरशातील प्रतिमा होती इथे. पहा, हे प्रश्न आरशातील प्रतिमा, जलप्रतिमा हे सोपे असतात. 53व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर विद्यार्थ्यांना 1 नंबरचं पर्याय. फक्त सांकेतिक भाषेनुसार तुम्हाला अंक बदल करायचा होता आणि पदावली सोडवायची होती. त्यानंतर 54व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय. 55 प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय विद्यार्थ्यांना. तर हा जो काही क्रम आहे तो आपल्याला समजून घ्यायचा होता. त्यानंतर पहा, नावात बदल यावर आधारित हा प्रश्न आहे. 56व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय. 57चं बरोबर उत्तर आहे वेनाकृतीवर आधारित प्रश्न होता, 2 नंबरचं पर्याय. 58व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचंच पर्याय. 59च्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय. कारण पहा, वयातील अंतर कधीच कमी होत नाही. आणखी कितीही वर्षांनं वयातील अंतर हे सारखंच राहतं, हे बऱ्याच वेळा मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. 60व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांना 2 नंबरचं पर्याय. त्यानंतर 61व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर 3 नंबरचं पर्याय. 62व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय. 63व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 नंबरचं पर्याय. 64 बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय मुलांना. 65व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचं पर्याय. 66व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय. 67व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 नंबरचं पर्याय. फक्त वर्गसंख्या तुम्हाला सांगायची होती मुलांना, म्हणून वर्गसंख्या घनसंख्या पाठ असणं आवश्यक आहे. त्यानंतर पहा, 68व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 नंबरचं पर्याय. 59व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर 1 नंबरचं पर्याय. 70व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर 1 नंबरचं पर्याय. 71 3 नंबर पर्याय बरोबर येणार आहे. 72व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे 1 नंबरचं पर्याय. 73व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थ्यांना 1 नंबरचं पर्याय. त्यानंतर 74व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे 3 नंबरचं पर्याय मुलांना. आणि 75व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे 1 नंबरचं पर्याय.
तर अशा पद्धतीनं प्रश्न व त्यांची उत्तरे मी टिक करून दिले. तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहायचे की तुमची किती उत्तरं बरोबर आले, तुमचं स्कोअर किती होतं ते चेक करायचं आहे. आणि पहा विद्यार्थ्यांनो, कोणत्या प्रश्नाबद्दल जर तुम्हाला डाऊट असेल, मी सांगितलेलं उत्तर जर तुम्हाला वाटत नसेल, वेगळं आहे असं जर तुम्हाला डाऊट वाटत असेल, तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. आणि लवकरच याचे सोल्युशन, सगळ्या इयत्तेचे सोल्युशन व्हिडिओ जे काही आहेत ते मी आणण्याचा प्रयत्न करेन. तर आता इयत्ता 4थीचा जो काही पेपर आहे त्याचे दोन्ही पेपरचे ॲन्सर कीज मी दिलेले आहेत. तर आता इयत्ता 3रीचा जो काही पेपर माझ्याकडे अवेलेबल झाले आहे त्याचे मी ॲन्सर की टाकणार आहे थोड्या वेळाने, ते तुम्ही पाहायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.